नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्राईम टाईमची आमची ही जी गाडी आहे ही गाडी महाराष्ट्रभर फिरणार आहे. तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूर झालं, इचलकरंजी झालं, त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये आलो. कोल्हापूरची काय स्थिती आहे, पुण्यातली काय स्थिती आहे, इचलकरंजीची काय स्थिती आहे, ही सगळी आम्ही तुम्हाला दाखवली. आता त्यानंतर आमची गाडी आता पिंपरी चिंचवड मध्ये आली. आज दिवसभर आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये होतो. पिंपरी चिंचवडचा मूड काय आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेवर कुणाची सत्ता येऊ शकते, पिंपरी चिंचवडचं राजकारण काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. अर्थात कशात बघणार आहोत तर प्राईम पॉइंटचा जो विशेष कार्यक्रम आहे. कुठला विशेष कार्यक्रम तर मूड महाराष्ट्राचा. मूड महाराष्ट्राची ही गाडी ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरतीये. आता आम्ही खरं तर संध्याकाळ झाली आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये आपण प्रवास करतो आहोत. पिंपरी चिंचवड महापालिका झाली, तिथले लोकांशी आपण बोललो, तिथल्या काही उमेदवारांशी आपण बोललो आणि आता जाता जाता आपला जो प्राईम पॉइंट आहे, या प्राईम पॉइंटमध्ये मी आता तुम्हाला पिंपरी चिंचवडचं राजकारण नेमकं काय आहे, पिंपरी चिंचवडमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते, काय स्थिती आहे, लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि आत्ता इथे कुणाचं वर्चस्व आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. पण टप्प्याटप्प्याने समजून घ्यायचं झालं तर मुळामध्ये आपल्याला 2017च्या आधी पिंपरी चिंचवड महापालिकेवर कुणाची सत्ता होती, कोण वजनदार होतं, हे सगळं समजून घ्यायला लागेल. आता 2017च्या आधीचा विषय जर आपण केला तर पिंपरी चिंचवड वर राष्ट्रवादीची सत्ता होती. आता राष्ट्रवादीची होती म्हणजे तेव्हा राष्ट्रवादी ही एक संध राष्ट्रवादी होती. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले नव्हते. परंतु जर आपण विचार केला तर या राष्ट्रवादीची जी सत्ता होती याच्यामध्ये अजित पवार हे सगळ्यात यातले मुख्य आहेत. अजित पवारांचं सगळ्यात आवडतं लाडकं शहर म्हणजे अर्थात पिंपरी चिंचवड. अजित पवारांनी जेवढं पुण्यामध्ये लक्ष दिलं नसेल इतकं लक्ष अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये दिलं. इथला विकास करताना सुद्धा अजित पवारांनी पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये हे या शहराचा चेहरा कसा असेल याचा विचार केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या बद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता का हवी आहे प्रत्येकाला, याचं गणित म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेचं अर्थकारण. आज या भागामध्ये सगळीकडे आपण बघतोय MIDC आहे, म्हणजे भोसरी MIDC ही आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC म्हणून बघितली जाते. याचं अर्थकारण जे आहे हे अर्थकारण सुद्धा खूप मोठं आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवडवर प्रत्येकाला आपली सत्ता हवी आहे. आता चिंचवड गावाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चिंचवड म्हणजे मोरया गोसावींचं गाव आहे. अशी याला एक आध्यात्मिक, याला आर्थिक अशी एक सगळी पार्श्वभूमी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निमित्ताने या शहराकडे बघताना आपण बघत असतो. आता अजित पवार यांचं विशेष लक्ष हे पिंपरी चिंचवडवर. 2017च्या आधी राष्ट्रवादीची सत्ता होती. अर्थात या ठिकाणी अजित पवारांचं वर्चस्व हे सगळ्यात मोठं राहिलेलं आहे, ते आजही आहे. आपण त्यावेळेचा विचार करताना अजितदादांच्या बरोबर कोणते त्यांचे नेते होते, कोणते खंदे कार्यकर्ते होते, तर आपल्याला विचार करावा लागेल तो म्हणजे महेशदादा लांडगेंचा. महेशदादा लांडगेंसारखे अनेक सगळे खंदे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक हे या भागामधले. त्यांनी राष्ट्रवादीची पाळंमुळं इथं रुजवली, राष्ट्रवादी वाढवली आणि त्यानंतर महेशदादा लांडगे हे भाजपमध्ये प्रवेश करते झाले. महेशदादा लांडगे जसे भाजपमध्ये गेले तो अजितदादा यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. 2022 मध्ये आपण बघितलं, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी ही फुटली, अजितदादा शरद पवारांपासून वेगळे झाले. पण तरीही अजितदादांचं पिंपरी चिंचवडवरचं वर्चस्व जे आहे हे काही कमी झालं नाही. पण 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये जसं मी म्हणलं की लांडगे जे आहेत हे जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करते झाले महेशदादा लांडगे, तेव्हा मात्र 2017 मध्ये या पिंपरी चिंचवडवर भाजपने आपली सत्ता आणली.
म्हणजे एक प्रकारे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं सत्ता हुसकावून ती भाजपने आपल्या ताब्यात मिळवली. आणि आता 2017 पासून आज 2026 आहे, जवळपास 8 वर्ष झाली, निवडणुका झालेल्या नाही आहेत. आणि त्यामुळे आपण बघतोय की आता जी काही निवडणूक होतीये, 15 तारखेला मतदान आहे, यासाठी मोठी स्पर्धा ही पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला बघायला मिळतीये. आज भाजपचं वर्चस्व आहे. आता जेव्हा आम्ही दिवसभर इथे फिरतो आहोत, लोकांशी बोलतो, इथल्या पत्रकारांशी आम्ही बोलतो, तेव्हा काय मूड या सगळ्यांचा वाटतोय तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता अजितदादांनी मात्र कंबर कसलेली आहे. यावेळी काहीही झालं तरी पिंपरी चिंचवड महापालिका ही आपल्या ताब्यात त्यांना मिळवायची आहे. आता हे शक्य आहे का? भाजपचं वजन किती आहे हेही आपल्याला बघावं लागेल. तर आता जेव्हा आपण या सगळ्या भागाचा विचार केला, इकडे आपण भेटीगाठी केल्या, तेव्हा आपल्या लक्षात आलं की आज इथे भाजपचं सर्वाधिक वर्चस्व आहे. याचं कारण असं, महेशदादा लांडगे जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा त्यांनी आतापर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीतले जवळपास 22 माजी नगरसेवक हे अजितदादांकडून फोडून त्यांनी भाजपमध्ये आणलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, मुळामध्ये 31 प्रभागांसाठी इथे निवडणूक होतीये. आज 22 नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले आहेत. सगळे माजी नगरसेवक असतील, आजी माजी नगरसेवक आहेत, हे सगळे भाजपमध्ये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर अगदी उद्धव ठाकरे सेनेतले देखील वाघिरे हे खूप मोठं प्रस्थ आपण बघतोय की पिंपरी चिंचवड मधलं, या वाघिरेंना सुद्धा महेशदादांनी भाजपमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यामुळे भाजपची इथली ताकद जी आहे ती वाढलेली आहे. आता अजितदादांनी ही ताकद म्हणजे अजितदादांचं इथं त्यांना पुन्हा एकदा जी सत्ता आणायची आहे, त्यासाठी अजितदादांनी परवाच्याच दिवशी एक मोठं स्टेटमेंट केलं. आणि ते त्यांनी हे स्टेटमेंट केलं की 2017च्या आधी जो पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आम्ही केला तो 2017 नंतर भाजपने केलेला नाही आहे. अशा पद्धतीचं विधान करून अप्रत्यक्षरित्या त्यांनी महेशदादा लांडगेंना हे डिवचलेलं आहे. हे जरी सगळे स्थिती असली, आता अजितदादा जरी कितीही प्रयत्न करत असले तरी चित्र असं आहे की आता इथे ताकदवर कोण आहे तर तो भाजप आहे. भाजपचे आमदार आहेत जवळपास, त्यानंतर भाजपकडे आता नगरसेवकांची संख्या अधिक आहे. आणि आता इथल्या जर ठिकाणी आपण नजर टाकली तर इथे विकासाच्या दृष्टीने सुद्धा भाजप काम करतोय, अशा पद्धतीतली स्थिती लोक बोलतायत. पण काही दबक्या आवाजामधले देखील लोक जेव्हा आमच्याशी बोलत होते त्यांचं असं म्हणणं होतं, अजितदादांनी जो पिंपरी चिंचवडचा विकास केलेला आहे त्यानुसार भाजपने तो विकास केलेला नाही. उलट अजितदादा जेव्हा त्यांची महापालिकेवर सत्ता होती तेव्हा या महापालिकेमध्ये काही हजार कोटी हे ठेवी म्हणून शिल्लक होत्या. आणि आज जेव्हा भाजपची सत्ता महापालिकेवर आहे तेव्हा 22,000 कोटी हे कर्ज या महापालिकेवर आहे. अशा पद्धतीची स्थिती आज या पिंपरी चिंचवड महापालिकेमधली आपल्याला बघायला मिळते. पण तरीही जरी याचा सगळ्याचा तौलनात्मक विचार आपण केला तरी या महापालिकेमधलं आत्ता जर का बलाबल आपण बघितलं किंवा आत्ता वर्चस्व आपण बघितलं तर ते भाजपचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतंय. लोक सुद्धा म्हणतायत भाजपच येणार. याचं कारण असं आहे, भाजप येणार म्हणजे आज भाजप इथे साम दाम दंड भेद सगळं वापरून इथल्या विरोधकांना निष्प्रभ करण्याचं काम करतीये. आणि त्यामुळे भाजप येण्याची स्थिती निर्माण जरी झालेली असली तरी अजित पवारांनी या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जे काम करून ठेवलेलं आहे तेही लोकांच्या मनात आहे. त्यामुळे अटीतटीची लढत ही पिंपरी चिंचवडमध्ये बघायला मिळणार आहे. अर्थात लोकांच्या मनामध्ये काय आहे याचं उत्तर आपल्याला 16 जानेवारीला मिळेलच. परंतु जेव्हा आपण या सगळ्याचा सर्वे करतो आहोत, जेव्हा या शहराचा आढावा आपण घेतो आहोत, तेव्हा काय स्थिती आपल्याला दिसतीये ही तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, त्यातले मुद्दे जर का तुम्हाला पटले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.